अजित पवार आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर. शिंदे आणि फडणवीस मुंबईमध्ये असताना अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याने भुवया उंचावल्या. महायुतीत मंत्री होण्यासाठी जावं लागणार अमित शहांच्या कसोटीतून. शहांनी मागवलं मंत्री होऊ इच्छिणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड. दिल्लीतील बैठकीची इनसाइड स्टोरी माझ्याच्या हाती. भाजपचे महाराष्ट्रासाठीचे केंद्रीय निरीक्षक ठरले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी 4 तारखेला घेणार भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक. एकनाथ शिंदेंनी रद्द केल्या आजच्या सगळ्या भेटीगाठी आणि बैठका. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्याने ठाण्यातच करणार मुक्काम. महायुतीच्या महाशपथ सोहळ्याची महातयारी. चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकरांकडून आझाद मैदानची पाहणी तर शेलारही घेतायत मुंबई भाजपची बैठक. आझाद मैदानाच्या पाहणीच्या वेळी शिवसेना नेत्यांची गैरहजेरी. फक्त भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा. देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी नेत्यांची लगबग. मंत्रिपदासाठी चर्चेत असणारे नेते सागर बंगल्यावर. माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन सागरवर दाखल. लाडकी बहीण योजनेच्या मानधनात पुढच्या वर्षी भाऊबीजेलाच वाढ होणार. सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. योजना राखी पौर्णिमेला सुरू केलेली तर मानधन भाऊबीजेला वाढवू असा तर्क. आमच्या पक्षामध्ये आता भाकरी फिरवण्याची 100% गरज. रोहित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण. शरद पवार आणि जयंत पाटील लवकरच निर्णय घेतील. रोहित पवारांचं वक्तव्य. मार्केटवाडीमध्ये उद्या बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या 20 पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा. जमावबंदीचे आदेश लागू. पुणे जिल्ह्यामध्ये हेल्मेट सक्तीचे. जिल्हाधिकारी कार्यालयातच 3 ते 13 कर्मचारी झाले हेल्मेट शिवाय. बारामतीमध्येही सरकारी बाबूंकडून हेल्मेट सक्तीला केराची टोपली. शेतकऱ्यांनी छेडलं पुन्हा आंदोलन. संसदेला घेराव घालण्यासाठी ट्रॅक्टर आणि बुलडोझर घेऊन निघाली रॅली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.